आपण सोलापूर जिल्ह्यातील तेरे या ठिकाणी शिना नदीच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। खरं तर राज्यामध्ये अतिवृष्टी होत असताना शिना नदीनं रुद्र अवतार धारण केलेला आहे। कारण कोळेगाव बंधारामधून 2020 साली 1 लाख क्युसेक पाणी सोडण्यात आलं होतं। त्यावेळेस एवढी पूर परिस्थिती निर्माण झाली नव्हती, परंतु काल रात्री 2 लाखाचा विसर्ग हा शिना नदीत सोडल्यामुळे खरं तर शिना नदीत ज्या ज्या गावातून शिना नदीत आलेली आहे त्या गावाच्या शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी गुरं वाहून गेले, तर काही ठिकाणी पूर्ण गावाला वेढा दिलेला आहे। माढा मतदारसंघामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी सुद्धा झालेली आहे, शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। परंतु प्रशासन याकडे अति गांभीर्याने लक्षात घेते असं राज्यमंत्री योगेश कदम हे मोहोळच्या दौऱ्यावर आलेले असताना प्रशासनाला त्यांनी सक्त विनंती केलेली आहे की कुठल्याही प्रकारची तुम्ही निकष न लावता ज्या शेतकऱ्यांचं पुराच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे अशा घरांना तात्काळ 5,000 रुपये मदत जाहीर करा आणि द्या असं सांगितलेलं आहे। समजा एखाद्या घराला तडा गेला असेल तरी सुद्धा ते पंचनामा करा असं आदेश काल योगेश कदम यांनी प्रशासनाला दिलेले आहेत। आणि खरं तर म्हणलं तर आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून हा शिनामाईने केलेला रुद्र अवतार आपल्याला जितकं लांब दिसेल त्या ठिकाणी तिथे पाणीच पाणी दिसते आणि पुराचा एवढा मोठा तडाखा बसलेला आहे की यामध्ये शेतकरी गुरं वाहून गेल्याची पण घटना घडलेली आहेत। काही गावाला वेढा पाण्याने दिलेला आहे आणि आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर ही शिना नदीला आलेला पहिलाच मोठा पूल समजला जातोय। आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाऊ की शिंगोली गाव या ठिकाणी खरं तर घरं पाण्याखाली गेले आणि या पाण्याखाली गेलेल्या घरांच्या व्यक्तींना कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि त्यांना शेतकरी आले त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल एवढा मोठा शिना नदीला पूर आलेला? कसं झालेलं आहे माहिती आहे साहेब, पहिल्यांदा पाऊस काळ कमी होता त्या टायमाला आम्ही आंदोलन केलं की नदीला पाणी सोडा, नदीत एक थेंब सुद्धा पाणी नव्हतं। त्या टायमाला आम्ही शासनाला सांगितलं की बाबा आम्ही तिथं उभारून आंदोलन केलं, ही केलं, त्यावेळेस पाणी सोडलं। त्यावेळेस कशी तर आम्ही पिकं सांभाळली होती, ती इडी वाकडी पिकं सांभाळून आम्ही बोर मारून हे करून पिकं सांभाळली ना। आता कशी तर चांगली पिकं आली तरी गावातून गेलेले आहेत त्या गावाला पुराचा तडका बसलेला आहे। आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून हे शिंगोली गाव या ठिकाणी शिंगोलीच्या आपण शेतकऱ्याच्या शेतात पाणी तर गेलेलं आहे, परंतु त्या पद्धतीनं स्मशानभूमी ही पाण्यात गेलेली आहे। खरं तर हे विदारक चित्र खरं तर शेतकऱ्याचे संकटच म्हणावं लागेल। खरं तर मंगळवेढा सोलापूर हा पूल जुना पूल पूर्ण त्या पुलावरून कमीत कमी 4 ते 5 फूट पाणी वाहत आहे, आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत। आणि खरं तर शिनामाईला आलेला पूर पाहण्यासाठी पंचकृषीतील लोक या ठिकाणी पूर पाहण्यासाठी आलेले आहेत। शेतकऱ्याचा किंवा गावातील पाणी घुसल्यानंतर मोठ्या प्रमाणात नदी ज्या शिना नदीच्या काठची गावं आहेत त्याला स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। त्यामुळं शिना नदीनं रुद्र अवतार धारण केलेला आहे आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी शेतकऱ्यांमधून भावना व्यक्त होत आहे। कारण सोशल मीडियावर तुम्ही बघत आहात अत्यंत वाईट अशी परिस्थिती प्रत्येक ठिकाणी झालेली आपल्याला बघावं येते। त्यात शिना नदीनं रुद्र अवतार धारण केलेला आहे आणि पहिल्यांदाच 2020 साली 1 लाखाचं क्युसेक आलं, त्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात हानी झाली नव्हती। परंतु सततच्या अतिवृष्टी होत असल्यामुळं या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आपल्याला चित्र दिसत होत आहे। गहू तडका न्यूज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आपण खरं तर सोलापूर जिल्ह्यातील तेरे या ठिकाणी आलेलो आहोत, पुलावर आलेलो आहोत आणि या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात रात्री 2 लाख क्युसेक पाणी धरणातून सोडल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। काही या ठिकाणी नागरिक आहेत त्यांच्याशी आपण प्रतिक्रिया जाणून घेणे। या ठिकाणी शिनामाईनं रुद्र असं धारण केले, याच्यापूर्वी असा महापूर कधीच पाहावयास मिळाला नाही। तर ह्या नदीत 40,000 क्युसेक जर पाणी आलं तरी पूर परिस्थिती निर्माण होते, पण आज 2,12,000 पेक्षाही जास्त प्रवाह वाहतोय। सर्व विद्युत तारेचे डांब वगैरे काही घर आणि बरेच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सर्व काही पाण्याखाली गेलेलं आहे। तरी जुना पूल हा तेरेतला पाण्याखाली गेलेला आहे। शिंगोली, तरटगाव, पाथरी सर्वच गावांचे संपर्क तुटलेले आहेत। तरी नवीन जो नॅशनल हायवेचा पूल आहे तोही
जवळपास पाण्याच्या जवळ आलेला आहे आणि अतिशय अशी संकटमय परिस्थिती निर्माण झालेली आहे. तसं तर हा पाण्याचा प्रवाह बघता हा सुद्धा नॅशनल हायवेचा फुल क्रॉस करणे हे सुद्धा धोक्याचं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही या ठिकाणी. खरंच जर अत्यावश्यक कामं असेल तर लोकांनी फुल क्रॉस करावा असं प्रशासनाचंही म्हणणं आहे. आणि प्रशासनाचे या ठिकाणी सर्व काही आपत्कालीन टीम तैनात आहे, पण नागरिकांनीही त्यांना थोडा रिस्पॉन्स देऊन अनावश्यक ठिकाणी जाऊ नये किंवा अनावश्यक ठिकाणी फोटो घेण्याचा प्रयत्न करू नयेत एवढीच विनंती करतो. शिनामाईचं चालू केलं. शिनामाईचं कव्हरेज घेण्यासाठी आल्यानंतर या सोलापूर मंगळवेढा हायवेवरती तिरे या ठिकाणी खरंच काही शेतकरी आहेत, आपण त्यांचीही प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय सांगाल? खरं तर गेल्या मे महिन्यापासून असलेल्या पावसामुळं खऱ्या अर्थानं शेतकरी राजा मेटाकुटीला आलेला आहे. ही आसमानी संकट आणि सुलतानी संकट दोन्ही संकटाचा सामना करत असताना आज सरकारनं ह्याच्याकडे गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेऊन सरसगट कर्जमाफी केली पाहिजे अशी आमची भावना आहे. सरसकट नुकसान भरपाई आता या शिना नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेलं आहे, त्याविषयी काय वाटतं? या पुरामुळे आलेलं नुकसान ही न भरून निघणारी ही मोठी हानी आहे. तर शासनानं ज्याचं जनावराचं नुकसान झालेलं आहे, जनावर मयत झालेले आहेत, वाहून गेलेले आहेत, त्यांना त्वरित त्यांची नुकसान भरपाई द्यावी, शेतीच्या पिकाची नुकसान भरपाई द्यावी आणि पंचनामे तातडीने करावे अशी शेतकऱ्याच्या वतीनं मी विनंती करतो.